शिवाजीराव, मी कुलाबा जिल्ह्यातला आहे. पेण हे माझं गाव. मुरुड आणि जंजिरा ह्या दोन्ही किल्ल्यांशी माझा खूप जवळचा संबंध आहे. तुमच्या छावा या कादंबरीत जंजिऱ्यावर संभाजीराजांची झालेली हापशांची लढाईचं खूप चांगलं वर्णन आहे. तर आपण आता छावाकडे वळूया. छावा या कादंबरीतला जो नायक आहे संभाजी, ते सुद्धा एक प्रकारचं वादळी व्यक्तिमत्वच आहे. तर हेच व्यक्तिमत्व तुम्ही कादंबरीचा विषय म्हणून का बरं निवडलं? नाही, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर ही रवींद्रनाथ दिलेल्या प्रश्नाच्या उत्तरासारखंच आहे. थोडा फरक आहे. म्हणजे संभाजीराजांच्या बाबत आणि शिवाजीराजांच्या बाबत मराठी मनामध्ये ज्या कल्पना आहेत त्या कल्पना जरा विचारानंतर अभ्यासानंतर फोडून सांगता येतील का, त्या अगोदर सांगितलं तर या प्रश्नाचं उत्तर देता येईल. म्हणजे असं, आपणाला गेल्या 300 वर्षामध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनचरित्रानं अभिमानानं प्रतिकूलतेतही ताठपणे कसं जगावं हे शिकवलेलं आहे. आणि संभाजीराजांनी तसाच प्रसंग आला तर मराठी मनाचा राजा कसा मृत्यूलाही सामोरा जाऊ शकतो याचं उदाहरण आपल्या सजेनं दाखवून दिलेलं आहे. म्हणून शिवाजी महाराजांचा अभ्यास जसा आवश्यक आहे तसा संभाजीराजांचाही आवश्यक आहे, हे माझं आग्रही म्हणणं आहे. बर. मृत्युंजय मधला कर्ण हा एक प्राकृतिक असा नायक होता आणि छावामधला संभाजी हा ऐतिहासिक नायक. तर ह्या दोन नायकांच्या मध्ये काही तफावत आपल्याला जाणवली का? प्राकृतिक नायक कर्ण असल्यामुळं त्याच्याबाबत आपले विचार मांडणं फार सोपं होतं. कारण त्याला बंधनं नव्हती. आणि भाषेचं एक लालित्य, सहजता लेखकाला उपयोगात आणता येणं शक्य होतं. संभाजीराजांच्या बाबत तसं नाही आहे. संभाजीराजांच्या बाबत ऐतिहासिक सत्य घटना, त्यासाठी उपलब्ध असलेले संदर्भ पाहून त्या चौकटीत राहून ते कथानायक तो मांडायचा होता. त्यामुळं दोघांच्या मध्ये जो फरक होता तो भाषेतच पहिल्यांदा जाणवला. त्याशिवाय दोघांच्या व्यक्तिमत्वामध्येही फार मोठा फरक आहे, तफावत आहे. कारण प्राकृतिक नायकाची माझी व्याख्या अशी आहे की त्या काळचे पांडव काळातल्या व्यक्तिमत्वांचे जे गुणविशेष होते, मग त्यांचं रागावणं असो, त्यांचा राग, लोभ, द्वेष, मत्सर, स्नेह, त्यांचा सूड, त्यांचा प्रणय सगळा घनदाट सघन असा होता. आणि ऐतिहासिक काळातल्या संभाजीराजे, शिवाजीराजे किंवा शहाजीराजे या व्यक्तींच्या बाबत त्यांच्या पाठीमागे काही परंपरा चालत आल्यामुळं, काही त्यांच्या समोर उलतापालती राजकीय झाल्यामुळं सामाजिक काही बंधनं होती, काही रीतिरिवाज होते, त्यातून उभारलेली ती व्यक्तिमत्व आहेत. म्हणजे कर्ण हा तसा विमुक्त नायक आहे. संभाजीराजे तसे विमुक्त ठरू शकत नाहीत. तसंच छावा या कादंबरीसाठी तुम्हाला अनेक परिश्रम करावे लागले असतील, अनेक ठिकाणी हिंडावं लागलं असेल, अनेक ऐतिहासिक कागदपत्र चाळावे लागले असेल. तर काय काय परिश्रम केले आपण? संभाजीराजांचा जन्म 1659 सालातला आहे आणि त्यांची सजा जी वडूतुळापूरला झाली ती 1689 सालातली आहे. तर या 30 वर्ष काही महिने आणि काही दिवस या कालखंडातला हा कथानायक आहे. यासाठी मी छावा हाती घेतल्यानंतर अतिशय वेगळं आणि कुठूनही या कथानायकाचा पारा हाताच्या उंजळीतून सुटणार नाही याची दक्षता घेत ही बांधणी केली आहे. त्यासाठी जी पूर्वतयारी केली ती फार मोठी कसून केलेली आहे, ती समजून घेणं फार महत्वाचं आहे. 1659 ते 1689 या प्रत्येक वर्षासाठी मी एक फाईल घातली. त्या फाईलमध्ये प्रत्येक महिन्यामधल्या प्रत्येक दिवसाची नोंद आहे. म्हणजे 1659 साली संभाजीराजांचा जन्म झाला, तिथून कथावस्तू सुरू होते आणि शेवटी तुळापूर वडूला ज्या वेळेला त्यांचा निर्घृण वध झाला तिथं ती संपते. या प्रत्येक दिवसाची कच्ची टाचणं अगोदर तयार केली, त्याच 15 फाईल झाल्या. त्यामुळं झालं एक की एखाद्या वर्षी एखाद्या महिन्यामध्ये या कथानकाशी संबंधित ज्या व्यक्ती होत्या, औरंगजेब, शहाजीराजे, जिजाऊ, संभाजीराजे, येसूबाई, हंबीरराव मोहिते, प्रतापराव गुजर,
मोहिते, हंबीरराव मोहिते या व्यक्तिरेखा कुठं आहेत, कुठल्या ठिकाणी आहेत, काय संदर्भात कोणत्या त्या व्यग्र आहेत, याचं सगळं ढोबळ चित्र माझ्यासमोर प्रत्येक प्रसंग लिहित असताना उभं होतं. बर. अर्थात या छावाच्या निमित्ताने आपल्याला ऐतिहासिक ग्रंथही खूपच वाचावे लागले असतील. हो. तर ह्या ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर शिवाजीराजे आणि संभाजीराजे यांच्याबाबत तुमचं असं अचूक काही मत तयार झालं का? अगदी मुळाचा हा प्रश्न आहे. शिवाजीराजांच्या बाबत माझ्या मनामध्ये अत्यंत निदांत असा आदर आहे. हो. आणि संभाजीराजांच्या बद्दल माझ्या मनामध्ये फार मोठा असा अभिमान आहे. बर. आता या दोन व्यक्तिमत्वांच्या बाबतीमध्ये समजावून घेत असताना त्यांना आपण काही आग्रही मतं मांडतो, ती तितकीशी बरोबर आहेत असं मला वाटत नाही. ती तपासून घेण्याची वेळ आज इतिहासाच्या या नव्या कालखंडात आलेली आहे. म्हणजे शिवाजी राजांच्या समोर जे आव्हान आलं ते औरंगजेबाच्या सरदारांचं होतं. शिवाजी राजांचा जो कालखंड झाला 50 वर्षाचा, या कालखंडामध्ये औरंगजेबानं शिवाजी राजांच्यावर अनेक सरदार घातले. त्यातला मिर्झा राजेंचं आक्रमण हे फार मोठं होतं. पण संभाजी राजांची जी 9 वर्षाची राजकीय कारकीर्द झाली त्यावेळेला प्रत्यक्ष औरंगजेबच इथे येऊन थांबला होता महाराष्ट्रात. 4 लाखाची फौज, 14 कोटीचा खजिना आणि मातब्बर सगळे सरदार, नातेवाईक, नातू पणतू घेऊन तो इथं आला होता. आणि ही 9 वर्षाची जी झुंज होती ही अत्यंत अटीतटीची आणि समोराशी संभाजीराजांना द्यावी लागलेली आहे. तर हा मूलभूत जो फरक दोन व्यक्तिमत्वामध्ये आहे तो आपण आजच्या स्वातंत्र्याच्या या कालखंडात निश्चितपणे समजून घेतला पाहिजे असं मला प्रकर्षानं वाटतं. या दोन व्यक्तिमत्वांचं अतिशय अचूक असं तुम्ही निदान केलं. बरं, छावाचं समीक्षक किंवा ऐतिहासिक लेखक यांच्याकडून छावाचं कसं काय स्वागत झालं, किंवा एखाद्या प्रसिद्ध इतिहासकारांनी काही अशा विशिष्ट प्रतिक्रिया छावाविषयी व्यक्त केल्यात का? छावाचं लिखाण ज्या वेळेला मी विचार करतो त्यावेळेला संपूर्ण हे लिखाण माझ्या डोळ्यासमोर आलं की किती टप्प्यातून मला जावं लागलं याचा वारंवार विचार मनात डोकावून जातो. मृत्युंजयपेक्षा अधिक कालखंड या निर्मितीला लागलेला आहे. यासाठी मी बागलाणपासून चंदगड जवळच्या पारगडपर्यंत 40 गडकोटांचं भ्रमण केलेलं आहे. म्हणजे भटकंती केली आहे गडावर. काही वेळेला मी रायगडावर रात्रीचाही फिरलो आहे. आणि या निर्मितीच्या वेळेला मध्ये अडचण अशी आली की माझा एक अपघातही झाला. स्कूटरचा एक अपघातही झाला आणि थोडंसं लिखाण थांबलं. त्यावेळेला या लिखाणासाठी मला माझ्या पत्नीनं अतिशय मोठं सहकार्य केलेलं आहे. माझं शेवटचं प्रकरण तर तिनं मी डिक्टेट केल्यानंतर लिहून घेतलेलं आहे. आणि ज्या वेळेला ही प्रकाशित झाली कादंबरी, यशवंतराव चव्हाणांनी तिचं प्रकाशन केलं, पूजन केलं, त्याच्यानंतरचा जो प्रतिसाद आला वाचकांचा तो अत्यंत सुंदर आला. आज तिची 3री आवृत्ती वाचकांनी स्वीकारलेली आहे. ऐतिहासिक लेखकांचं मत काय पडलं छावाविषयी? विशेषतः जे प्रसिद्ध इतिहासकार आताच्या ह्याच्यातले म्हणजे गह खरे आपले नुकतेच गेले ते, किंवा सेतू माधवराव पगडी यांची मतं काय पडली? सेतू माधवरावांनी ही कादंबरी अशी वाचलेली आहे की 1689ला संभाजीराजांचा जन्म 59ला, त्यापासून 1689 पर्यंतच्या प्रत्येक वर्षाची त्या कादंबरीमध्ये माझीमध्ये त्यांनी सालं घातली की आणि ही घटना 1659ला लिहिले का, 60ला लिहिले का, 61ला लिहिले का, अशा पद्धतीने 89 पर्यंत त्यांनी मार्जिनमध्ये सालं लिहिली. घटना बरोबर आहेत का हे तपासून बघितलं आणि नंतर त्यांनी अभिनंदनाचं पत्र मला न लिहिता अनंतरावांना लिहिलं कॉन्टिनेंटलच्या. आणि मग आमची एकदा भेट झाली टिळक रोडवर. आम्ही छावावर जवळजवळ 1.5 तास सेतू माधवरावांनी मी गप्पा मारत बसलो होतो. आचार्य अत्रे काय म्हणाले आपल्या कादंबऱ्यांच्या विषयी? मृत्युंजयवर आचार्य अत्र्यांनी मराठामध्ये अग्रलेखच लिहिला होता. आणि त्यानंतर 1972 साली त्यांनी मुंबईच्या मराठा मंदिरमध्ये माझा एक प्रकट सत्कार केला. त्यांच्या अध्यक्षतेखाली मोठा कार्यक्रम झाला तो. त्यामध्ये ज्ञानेश्वर नाडकर्णी, इंद्रायणी सावकार, वदी कुलकर्णी अशी मंडळी होती. या कार्यक्रमाच्या वेळेला छावा बाबतीत झालेला एक
आचार्यांशी जो संवाद होता तो मात्र माझ्या लक्षात कायम राहिलेला आहे. कार्यक्रम संपल्यानंतर चहा घेत असताना आचार्यांनी मला विचारलं, अगदी नेहमीच्या त्यांच्या पद्धतीप्रमाणे, की शिवाजीराव, तुम्ही संभाजीराजांच्यावर कादंबरी लिहितात, म्हणजे या कादंबरीत तुम्ही जसा मृत्युंजयमध्ये कर्ण मोठा केला तसा या कादंबरीत तुम्ही संभाजीराजे हे शिवाजीराजांच्या पेक्षा मोठे करणार का काय? मी जरा थोडा वेळ चक्रावलो, गोंधळलो आणि नंतर त्यांना हसत उत्तर दिलं. म्हटलं, आचार्य, माझ्या कादंबरीचं नाव आहे छावा. म्हणजे त्याचे पिताजी, या कथानायकाचे पिताजी सिंह होते या नावातच सिद्ध होत नाही काय? त्यावेळेला ते खतखतून हसले. समोरच्या द्राक्षाच्या प्लेट मधला एक द्राक्षाचा घोस घेऊन त्यांनी बाया हातात दिला. मृत्युंजयप्रमाणे छावावरही नाटक आपण लिहिलं, ती संहिता आपणच केली का? कुठल्या संस्थेने प्रयोग केले याचे? हे नाटक चंद्रलेखाच्या मोहन वाघाने सादर केलं. आणि कलाकार कोण होते? कलाकार पूर्वीचेच बाळधुरी. अच्छा. आणि यामध्ये कृष्णकांत दळवी, खैरे, सीताराम खैरे, त्याच्यानंतर चंद्रकांत काळे, स्मिता तळवलकर, अशी चांगली जाणती मंडळी होती. नाट्य रसिकांचा प्रतिसाद कसा काय? चांगलाच मिळाला. कादंबरी सारखा? हा, कादंबरी सारखाच. छावाचंही काही इतर अन्य भाषेमध्ये भाषांतर झालंय? झालंय ना. झालंय. एक विशेष महत्वाची बाब या ठिकाणी सांगायला पाहिजे की भारतीय ज्ञानपीठानं सलगपणे छापलेल्या, प्रकाशित केलेल्या हिंदीमध्ये कादंबऱ्या ह्या माझ्या 2 आहेत. म्हणजे ह्या 2 कादंबऱ्या सलग प्रकाशित करण्याचा सुयोग आपल्या सगळ्यांच्या सदिच्छेनं मला लाभला. भारतीय ज्ञानपीठानंच ही कादंबरी हिंदीत प्रकाशित केलेली आहे. बरं, मला एक सांगा, आपण मगाशी ह्या ऐतिहासिक लेखकांचा वगैरे उल्लेख केला, तर त्यासाठी आपल्यालाही खूप परिश्रम करावे लागलेच. म्हणजे ऐतिहासिक वाचन तर करावंच लागलं असेल. गड कोट किल्लेही आपण हिंडलात. तर अशा एखाद्या स्थानी आल्यानंतर त्या स्थानी इतिहास काळात घडलेला असा एखादा प्रसंग उत्कटपणे तुम्हाला स्फुरला का? अतिशय अवघड असा हा प्रश्न आहे. आणि रायगडाचा विचार करत असताना मला एक जो प्रसंग अतिशय त्रास देत होता, तो प्रसंग या कादंबरीमध्ये आता ज्या स्वरूपात उभा आहे, तो बांधताना मला रायगडावरच सुचला. इतिहासामध्ये एक असं चमत्कारिक सत्य साकारलेलं आहे की राज्याभिषेक झालेल्या छत्रपती शिवाजीराजांच्या समोर संभाजीराजे हे त्यांचे पुत्र आरोपित म्हणून सादर केले गेले, असा एक संदर्भ आलेला आहे. तर हा त्यांना आरोपित म्हणून राजांच्या समोर सादर केला हा प्रसंग कसा त्या दिवशी रायगडावर घडला असेल याचा मी अनेक महिने विचार करत होतो. पण हा प्रसंग मी रायगडावर गेल्यानंतर त्या सभागृहात ज्या वेळेला गेलो त्यावेळेला टक्कन डोळ्यासमोर जसं चित्र बघावं तसं माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. आणि बंदिस्त काढण्या घातलेले संभाजीराजे, त्यांना सावरून घेणारे हंबीरराव मोहिते आणि एखाद्या अतूट अडिगाच्या हिमालयाच्या कड्यासारखी सिंहासनावर बसलेले शिवाजीराजे, हे सगळं डोळ्यासमोर साकारल्यासारखं मला वाटलं. छावा या कादंबरीतली जी पात्रानुरूप भाषाशैली आहे ती फार अवघड आहे. त्याची चपखल सांगड तुम्ही कशी काय घालू शकलात? छावा आणि मृत्युंजय बाबत मला एक प्रश्न असा विचारला जातो की या दोन्ही कादंबरीपैकी तुम्हाला कुठली आवडली जाते? तर मी त्याचं उत्तर असं देतो की मृत्युंजय ही निसंशय माझी पहिली आणि वाचकांनी स्वीकारलेली कादंबरी असल्यामुळं मला आवडतेच. पण छावा ही बांधणीला अत्यंत अवघड अशी कादंबरी आहे. कथानकाच्या बांधणीच्या तंत्राच्या दृष्टीनं छावा ही अवघड कादंबरी आहे. हे मत माझंही आहे आणि अनंतराव प्रकाशक आणि अनेक समीक्षकांचं आहे. आता छाव्याचा विचार केला तर त्यात येणाऱ्या पात्रानुरूप जी भाषा आलेली आहे, ही भाषा कुठेही आपलं भान सोडत नाही. म्हणजे गागा भट्ट ज्या वेळेला महाराष्ट्रात आले त्या काळी, त्यावेळेला गागा भट्टांची भाषा आधी तुम्ही पुस्तक उघडून वाचलं तर दिसेल की ती संस्कृत प्रचूर हिंदी आहे. ती उर्दू मिश्रित हिंदी नाही. किंवा हंबीरराव मोहिते, रायाजी अंतुजी गाडे, त्या काळचे मावळे, प्रतापराव गुजर, अशी जी व्यक्तिरेखा ज्या आल्या त्यांची भाषा ही 12 मावळात वापरली जाणारी फवारती मावळी भाषा आहे. ती त्याच भाषेमध्ये आहे. आणि
राजमंडळातल्या ज्या स्त्रिया होत्या, जे पुरुष होते, त्यांची भाषा आहे ही उर्दू पारसी मिश्रित अशी दप्तरी भाषा आहे. हो. ती दप्तरी टोनमध्येच वापरलेली आहे. म्हणजे तंत्राच्या अर्थानं निवेदनपर रूपात छावा लिहिणे हे अवघड काम होतं असं मला लेखक म्हणून वाटतं.